21 नोव्हेंबर रोजी पुण्यात कचरा गोळा करत असताना स्वच्छता दूत अंजू माने यांना 10 लाख रुपये मिळाले। ज्या व्यक्तीचे हे 10 लाख रुपये होते त्यांना अंजूताई माने यांनी ते परतही केले। त्यांच्या या प्रामाणिकपणाचं सर्वत्र कौतुकही केलं गेलं। कसब्याचे आमदार हेमंत रासने यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यात त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी साडीचोळीसह 51,000 रुपये देत अंजूताई माने यांचा सत्कार करण्यात आला। लेकीच्या लग्नात अंजूताई माने यांचा सत्कार करत आमदार हेमंत रासने यांनी समाजासमोर अनोखा आदर्श ठेवलाय। आजच्या सोहळ्याचे एक औचित्य आहे। एक सफाई कामगार ताई आहेत, त्यांनी काही दिवसांपूर्वी त्यांना सापडलेली 10 लाख रुपयाची रक्कम प्रामाणिकपणे ही परत सुपूर्त केली। म्हणून माझी विनंती आहे आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना की आपण त्यांचं गोड कौतुक या निमित्तानं करूयात आणि त्यांच्या प्रामाणिकपणाला सलाम करूयात। मी ताईंना पुढे येण्याची विनंती करते। मी अमितजी कंक यांना मंचावरती येण्याची विनंती करते। आदरणीय अंजूताई माने यांना विनंती करते, आपण कृपया पुढे या। मला वाटतं जगात सगळ्या बाजू एका बाजूला आणि प्रामाणिकपणा एका बाजूला। खऱ्या अर्थानं प्रामाणिकपणानं ज्या पद्धतीनं आपले मुख्यमंत्री साहेब काम करतायत त्यांचाच आदर्श सर्व मंडळी घेतायत, अगदी सफाई कामगार महिला भगिनी सुद्धा। आणि म्हणून या मानेताईंच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचं गोड कौतुक अभिनंदन करावं तितकं थोडं। मानेताईंना मी पुढे येण्याची विनंती करते। जोरदार टाळ्या वाजूयात आमच्या अंजूताई माने यांच्यासाठी। साडी चोळीचा सन्मान आणि रुपये 51,000 रुपयांची ही मदत आणि बक्षीस ताईंना या ठिकाणी दिले जात आहे। मी विनंती करते। आणि मी आता विनंती करते आदरणीय मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांना की आपण रासने परिवार, तेजस्विनी आणि विनीत यांना शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद व्यक्त करावे। आमचे सहकारी आमदार हेमंत रासने यांची कन्या तेजस्विनी हिचा विवाह आज अरगडे कुटुंबातील विनीत यांच्याशी होतोय। हा एक अतिशय सुंदर असा विवाह सोहळा या ठिकाणी नुकताच पार पडलेला आहे आणि मी दोघांनाही अतिशय मनापासून शुभेच्छा देतो। या ठिकाणी केवळ 2 परिवारच नाही तर सर्व जो मित्रपरिवार या ठिकाणी आहे या सगळ्यांकरता हा आनंदाचा दिवस आहे आणि म्हणून ईश्वराने या दोघांनाही अतिशय उत्तम असं वैवाहिक आयुष्य द्यावं, अतिशय चांगला आशीर्वाद द्यावा, सुख समाधान आरोग्य ऐश्वर्य त्यांना मिळावं, सर्व मनोकामना त्यांच्या पूर्ण व्हाव्यात अशा प्रकारची शुभेच्छा मी देतो। आणि आज या निमित्ताने आमच्या ज्या ताईंनी या ठिकाणी 10 लाख रुपये सापडले असताना ती अतिशय प्रामाणिकपणे ज्या व्यक्तीला होते त्या व्यक्तीला ते परत करण्याचं एक अतिशय चांगलं कार्य केलेलं आहे। आणि आजच्या जमान्यामध्ये इतका प्रामाणिकपणा हा आपल्याला फार क्वचित दिसतो आणि म्हणून त्यांचाही अतिशय मनापासून मी आज सन्मान करतो आणि ईश्वर नक्कीच तुम्हाला आशीर्वाद देईल आणि तुम्ही जेव्हा भलं करता तेव्हा तुमच्या जीवनात चांगलंच होतं, त्यामुळे निश्चितपणे तुम्हाला तो आशीर्वाद मिळेल हा विश्वास मी व्यक्त करतो। पुन्हा एकदा आमच्या हेमंतजींच्या वतीनं आलेल्या सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी अतिशय मनापासून स्वागत करतो। दोघांनाही तेजस्विनी आणि विनीत यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।